नजीबुद्दौलाने दत्ताजी शिंदेंना बंगालच्या मोहिमेवर जाण्यासाठी गंगेवर पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी दगाबाजी केली आणि पूल बांधलाच नाही. दत्ताजींना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या नजीबच्या शुक्रताल किल्ल्याला वेढा घातला. पण अवधहून शुजाउद्दौला नजीबला रसद पाठवत होता. दत्ताजींनी गोविंदपंत बुंदेलेंना पाठवून शुजाकडून येणारी रसद मोडली आणि त्यामुळे नजीबची परिस्थिती कठीण झाली होती. पण त्यानंतर शुजाउद्दौलाने त्याच्याकडे असलेल्या नागा गोसावींची फौज नजीबच्या मदतीला पाठवली आणि त्यामुळे गोविंदपंत बुंदेलेंना माघार घ्यावी लागली. तेव्हाच नजीब ज्या गोष्टीची वाट पाहत होता ते घडलं. अब्दाली काबूलहून भारताच्या दिशेने निघाला आणि तो लाहोरपर्यंत आल्याची खबर मिळाली. त्यावेळी दक्षिणेत मराठे आणि निझाम मध्ये अजून एक युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि काही दिवसांनंतर उदगीरला एक मोठी लढाई झालीच होती. मल्हारराव होळकरही तेव्हा राजस्थानात मोहिमेत अडकले होते. राजस्थानच्या राण्याने अब्दालीशी गुप्त संधान बांधले होते आणि त्याच्याच इशाऱ्यावरनं त्याने मल्हारराव होळकरांना तिकडे मोहिमेत अडकवून ठेवले होते. या सर्व परिस्थितीमुळे दत्ताजी शिंदेंना पश्चिम सीमेवर जाणं भाग होतं आणि त्यामुळे शुक्रतालला घातलेला त्यांनी वेढा उठवला आणि नजीबचा जीव वाचला.